भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली तसेच केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर पुरस्कृत प्रकल्प अनुसूचित जाती उपयोजना या विशेष प्रकल्पाअंतर्गत कापूस संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्फत बार्शी टाकळी तालुक्यातील राहीत येथील जेतवन बुद्धविहार प्रांगणात बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी भव्य शेतकरी मेळावा व कापूस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांची सामाजिक आर्थिक स्थिती उत्पन्न आणि उपजीविका सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील राहीत या गावांची निवड करण्यात आली। कापूस संशोधन विभागामार्फत प्राप्त निधीमधून शेती विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी व विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञान त्यांच्या मार्फत पोहोचवून या गटातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी निविष्ठा पुरवण्याचा व शाश्वत कापूस पीक उत्पादनासाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धतीचा प्रसार करण्यासाठी शेतकरी मेळाव्यात तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। कापूस हंगाम पश्चात घ्यावयाची काळजी व पुढील हंगामासाठी कापूस पिकांचं नियोजन व व्यवस्थापन इत्यादी तांत्रिक बाबींवर या शेतकरी मेळाव्यात चर्चा करण्यात आली। या गावातील निवड केलेल्या 50 अनुसूचित जातींमधील शेतकऱ्यांना फवारणी स्प्रे पंप तसेच मानवचलित बियाणे टोकन यंत्राचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने यांनी केले। कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असल्याचं अधोरेखित करून कापूस पिकाचे प्रति हेक्टरी जास्त व शाश्वत उत्पादन तसेच गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यापीठ संशोधित पीकवान व उत्कृष्ट शेती पद्धतीचा अवलंब करून एकात्मिक अन्नद्रव्य तण कीड व रोग नियंत्रण तसेच कपाशीच्या अतिघनता लागवड पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्याचं आवाहन डॉक्टर श्यामसुंदर माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।